Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the synapse. In last video we have seen about the cells of nervous system, that are the neurons, glial cells, fascicles, that are the nuclei. Okay, these are the different cells belongs to the nervous system. Today we are going to learn about the synapse, which is a gap between two neurons or the two nerve cells. Okay, it is a functional gap between two neurons, between two nerve cells. आपण गॅप म्हणतोय आणि फंक्शनल म्हणतोय. दोन नर्व्सच्या मध्ये आपण म्हणू दोन नर्व सेल्सच्या मध्ये. आपल्या ब्रेन पासून निघणाऱ्या असंख्य ज्या नर्व्स आहेत, नर्व फायबर्सनी नर्व बनतात आणि नर्व फायबर ह्या छोट्या छोट्या असंख्य सेल्सनी बनतात, ज्यांना आपण न्यूरॉन्स म्हणू. ब्रेनच्या सेल्सला आपण नर्व सेल्स म्हणतो. आणि ह्या नर्व सेल्स आपण बघितला तीन प्रकारच्या असतात: युनिपोलार न्यूरॉन, बायपोलार न्यूरॉन आणि मल्टीपोलार न्यूरॉन. डेंड्राइट्सच्या संख्येवरून यांना आपण युनिपोलार न्यूरॉन, बायपोलार न्यूरॉन आणि मल्टीपोलार न्यूरॉन हे नाव देतो. द न्यूरॉन विच इज हॅव्हिंग द मेनी एक्सटेन्शन, मेनी डेंड्राइट्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ मल्टीपोलार न्यूरॉन. आणि आपण त्याचं स्ट्रक्चर लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. that it is having the cyton and the extension it is called as axon. The two neurons, they are separated by a distance, that distance it is called as synapse. आणि एकानंतर एक असणाऱ्या कित्येक न्यूरॉन्सचं जे जाळं आहे, जे नेटवर्क आहे, ते बॉडीभर सेन्सेशन पोचवतं. आपण बघितलेलं आहे की एन्व्हायरमेंटमध्ये बाहेर जे बदल होतात आणि शरीराच्या आत जे बदल होतात, हे बदल जे रिसीव्ह केले जातात शरीराकडून, द चेंजेस विच आर रिसिव्ड बाय द बॉडी in external environment and in internal environment of the body, that is called as stimulus. External stimulus and internal stimulus. And when we responding towards that stimulus, our neurons are working. And they are working with the help of chemical and electrical signals. When we are responding by the chemical signals, that work it is carried out by metabolism, it is carried out by the neurotransmitter. दोन न्यूरॉन्सच्या मध्ये जे केमिकल्स स्त्रवतात, जे केमिकल वाहतात, त्यांना आपण न्यूरोट्रान्समीटर म्हणतो. जसं की ॲसिटाल कोलिन आहे, जे आपल्याला जाणीव करून देतं आपल्या बाजूच्या बदलांची आणि आपल्या शरीराच्या आत होणाऱ्या बदलांची. तर दोन न्यूरॉन्समधल्या गॅपबद्दल आज आपण बघणार आहोत. इथे आपण डायग्राम दाखवलेली आहे, ब्लू कलरमध्ये दाखवलेली आहे आधीच्या न्यूरॉन्सचा एंड, आणि खाली ब्लू कलर प्लस ब्लॅक कलरमध्ये दाखवलेला आहे नंतरच्या न्यूरॉन्सचे डेंड्राइट्स. ओके, तर आपण बघूयात डेफिनेशन ऑफ सिनॅप्स. इट इज द जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स. दोन न्यूरॉन्समधलं जंक्शन, दोन न्यूरॉन्समधलं आपण म्हणू जॉईनिंग. It is the gap between that axonic terminals, axonic end of one neuron and the initial points of dendrites of the next neuron. पुढच्या न्यूरॉन्सचे जे डेंड्राइट्स आहेत त्यामधला आणि आधीच्या न्यूरॉन्सच्या ॲक्झॉनच्या टर्मिनल एंड्समधला जो गॅप आहे त्याला आपण काय म्हणूयात, दॅट इज कॉल्ड ॲज सिनॅप्स. इट इज द जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स. एकानंतर एक काय अशी नर्वची लाईन, नर्व सेल्सची लाईन असते असं नाही, तर असंख्य नर्व सेल्सचं जाळं असतं. प्रत्येक म्हणजे जिथं ॲक्टिव्ह जागा आहेत आपल्या शरीराच्या, उदाहरणार्थ स्पायनल कॉर्ड, तर जवळपास एका न्यूरॉनच्या एंडशी, ॲक्झॉन टर्मिनल एंडशी असे 1000 सिनॅप्सेस असू शकतात. ओके, म्हणजे एका नर्व सेलला दुसऱ्या कित्येक न्यूरॉन्स जोडून असू शकतात. त्यांचं आपण म्हणू दॅट फॉर्मिंग द नेटवर्क. ओके, दॅट फॉर द ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन. कशासाठी तयार होतं हे जंक्शन, कशासाठी असतो हा फंक्शनल गॅप? इट इज फॉर द ट्रान्समिशन ऑफ न्यूरोट्रान्समीटर, इट इज फॉर द ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन. जी काय इन्फॉर्मेशन आपल्या सेन्स ऑर्गननी घेतलेली आहे, रिसीव्ह केलेली आहे. वी आर हॅव्हिंग द डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स इन आवर बॉडी दॅट आर कॉल्ड ॲज रिसेप्टार विच रिसिव्ज द एक्सटर्नल अँड इंटरनल स्टिम्युलाई. संवेदनांना ग्रहण करणाऱ्या ज्या सेल्स असतात त्यांना आपण रिसेप्टार टिश्यूज, रिसेप्टार सेल्स म्हणतो. अँड दॅट ॲक्टिवेटेड मेनली बाय आवर सेन्स ऑर्गन, नोज, आय, इयर, टंग आणि ज्याला आपण स्किन म्हणू. असे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत. या पंच ज्ञानेंद्रियाद्वारे बाहेर चाललेला बदल आणि शरीराच्या आत चाललेला बदल आपण रिसीव्ह करत असतो.
आणि हा बदल आपल्या ब्रेनपर्यंत पोचला पाहिजे, स्पायनल कॉर्डपर्यंत पोचला पाहिजे, तिथून रिस्पॉन्स आला पाहिजे. यासाठी जी एक प्रोसेस चालते त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. वातावरणात झालेला बदल स्टिम्युलस, आणि ही स्टिम्युलस जेव्हा शरीरात ग्रहण केली जाते आणि त्या स्टिम्युलसचा रिस्पॉन्स दिला जातो, ही जी टोटल प्रोसेस आहे दॅट रिसिव्हिंग अँड स्टिम्युलस बाय रिसेप्टर अँड ॲक्टिंग ऑन दॅट स्टिम्युलस इन फॉर्म ऑफ रिस्पॉन्स, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. आपल्या शरीरात संवेदनाची जी लहर धावते तिला आपण ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स म्हणतो, इम्पल्स ट्रान्समिशन म्हणतो. तर दोन न्यूरॉन्सच्या मध्ये हा जो फंक्शनल गॅप आहे तो कशासाठी आहे, तर इन्फॉर्मेशन ट्रान्समिशन करण्यासाठी आहे, ट्रान्सफर करण्यासाठी आहे. ओके, तर बघा हा जो गॅप आहे तो कशामध्ये असतो. ओके, दिस गॅप इट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक क्लेफ्ट दॅट they formed between axon terminal of one neuron and dendrites of the next neuron. हा गॅप कुठे फॉर्म होतो, इट इज फॉर्म बिटवीन ॲक्झॉन टर्मिनल ऑफ वन न्यूरॉन, एका न्यूरॉनचा हा ॲक्झॉन एंड आहे, आणि ॲक्झॉन एंड आपण म्हणतो इट इज ट्रान्सफॉर्म्ड इन द फॉर्म ऑफ अ सर्क्युलर स्ट्रक्चर इन द फॉर्म ऑफ अ नॉब दॅट इज कॉल्ड ॲज प्रीसिनॅप्टिक नॉब. या गॅपला आपण जर सिनॅप्स म्हणत असू, सिनॅप्सच्या आधी ज्या न्यूरॉन्सची ॲक्झॉन आहे त्याला आपण प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन म्हणू, आणि सिनॅप्सच्या नंतर जी ॲक्झॉन आहे डेंड्राइट्स आहेत सॉरी, त्याला आपण पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन म्हणू. बघा, द मेम्ब्रेन प्रेझेंट बिफोर द सिनॅप्सेस दॅट ॲक्झॉनिक मेम्ब्रेन दॅट एंड ॲक्झॉनिक मेम्ब्रेन इट इज कॉल्ड ॲज प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, सिनॅप्सच्या आधीची मेम्ब्रेन, अँड द डेंड्राइड मेम्ब्रेन then after the synapses that is called as postsynaptic membrane that belongs to the dendrite. म्हणून आपण काय म्हणू, कुठे तयार होतो सिनॅप्स, that formed between axon terminal of one neuron and dendrites of the next neuron. एका न्यूरॉनच्या ॲक्झॉनचा एंड आणि दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइटचे इनिशियल पॉईंट यामधला जो गॅप आहे त्याला आपण सिनॅप्स म्हणतो. ओके, तर आपण बघतोय की ही प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे, तिथे काय काय आहे. इट कंटेन द मायटोकॉन्ड्रिया, ॲक्टिवेटेड मेटाबॉलिझम आहे तर मायटोकॉन्ड्रिया लागणारच आहे, सायटोप्लाझम आहे, मायक्रोफायब्रिल्स आहेत आणि कॅल्शियम आयन्स आहेत, आणि मेजर पार्ट जो भरलेला आहे तो सिनॅप्टिक वेसिकल्सनी भरला. द राउंडेड स्ट्रक्चर दे आर कॉल्ड ॲज सिनॅप्टिक वेसिकल्स. You know that nuclear membrane it is bounded by the endoplasmic reticulum, that is the rough endoplasmic reticulum having the ribosome on it that is needed for the protein synthesis, and smooth endoplasmic reticulum that is for the maturity of fats and proteins. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रोटीन तयार करतात, ते ट्रान्सफर होतात स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये, त्यानंतर गॉल्गी कॉम्प्लेक्स असतो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नंतर. मॅच्युअर झालेले प्रोटीन्स जे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये मॅच्युअर झालेले आहेत ते गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये ट्रान्सफर होतात आणि तिथून ते पॅक होतात वेसिकल्समध्ये. असे पॅक झालेले वेसिकल्स तुम्हाला इथे दिसत असतील, अँड दे आर कंटेनिंग द न्यूरो ट्रान्समिटर. दोन न्यूरॉन्सच्या मध्ये जो मॅसेज पोचवायचा आहे तो पोचवण्यासाठी ॲसिटाल कोलिन नावाचं एक न्यूरो ट्रान्समिटर आहे, ते या वेसिकल्समध्ये भरलेलं असतं. एका एक्झॉनच्या एंडला ती एक्झॉन मेम्ब्रेन थोडंसं फुगीर स्वरूप घेते, स्वेल्ड स्वरूप घेते, त्याला आपण सिनॅप्टिक नॉब म्हणूयात. दिस इज द एक्झॉन अँड दिस द आरो इंडिकेट द ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. दीज आर द मायटोकॉन्ड्रिया, इथे कॅल्शियम आयन्ससाठी चॅनल गेट्स आहेत, अँड दीज आर द वेसिकल्स विच आर कंटेनिंग द न्यूरो ट्रान्समिटर विच इज कॉल्ड ॲज द प्री सिनॅप्टिक वेसिकल्स. आणि त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे तर ॲसिटाल कोलिन भरलेला आहे. ओके, तर बघा दॅट सायटोप्लाझम ऑफ नॉब आपण बघतोय दॅट इट कन्सिस्ट ऑफ प्री सिनॅप्टिक नॉब, that axon terminal end having the swelled structure, rounded structure that is called presynaptic knob, and that is close to the membrane of dendrites. Next, dendrites चे जे membranes आहेत त्याला close आहे presynaptic knob. Okay, then cytoplasm of knob contain the mitochondria, vesicles, smooth endoplasmic reticulum, and again that vesicle contain the neurotransmitter just like the acetylcholine. Okay, या न्यूरोट्रान्समिटरचं नाव आहे ॲसिटालकोलिन. उदाहरणार्थ आपल्याला जेव्हा बेशुद्ध केलं जातं एखाद्या सर्जरीच्या दरम्यान एखाद्या पेशंटला दॅट कॉन्शियस स्टेटमध्ये ठेवला जात नाही तेव्हा सक्सिनालकोलिन नावाचं एक ब्लॉकिंग एजंट दिलं जातं जे ह्या न्यूरॉन्सचे गॅप ब्लॉक करतं, म्हणजे वेदना होत राहतील पण आपल्याला त्या जाणवणार नाही. तर ॲसिटालकोलिन एक न्यूरोट्रान्समिटर आहे. ओके, देन इट ट्रान्समिट द इम्पल्स, त्याचं काम आहे इम्पल्स ट्रान्समिट करणं. अशा ह्या सिनॅप्सिसचे दोन प्रकार पडतात, इलेक्ट्रिक सिनॅप्स आणि केमिकल सिनॅप्स. जेव्हा ॲसिटालकोलिन सारख्या केमिकलचा वापर करून दोन न्यूरॉन्सच्या मध्ये मॅसेज ट्रान्सफर केला जातो त्याला केमिकल सिनॅप्स म्हणतो.
आणि चार्जेसचं जेव्हा पोटॅन्शियल डिफरन्स न्यूरॉन्सच्या अलॉंग डेव्हलप होतं त्याद्वारे जर मॅस इम्पल्स ट्रॅव्हल होत असेल तर त्याला आपण काय म्हणू, इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणू. ओके, देन दॅट मेम्ब्रेन ऑफ डेंड्राइट्स कॉल्ड ॲज, बघा नेक्स्ट आहे पोस्ट प्रीसिनॅप्टिक नॉबच्या नंतर काय गॅप आहे, द गॅप बिटवीन द प्रीसिनॅप्टिक नॉब अँड द नेक्स्ट मेम्ब्रेन, दॅट गॅप इट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक क्लेफ्ट. ह्या पूर्ण जागेला आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणूयात. अँड द नेक्स्ट मेम्ब्रेन दॅट इज द मेम्ब्रेन ऑफ डेंड्राइट्स इट इज कॉल्ड ॲज पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. And the gap between presynaptic knob and postsynaptic membrane it is called as synaptic cleft, and that having the enzyme that acetylcholine esterase. या गॅपमध्ये एक एन्झाईम आहे ॲसिटाइलकोलिन इस्टरेज. बघा जेव्हा एखादी इम्पल्स ट्रॅव्हल होते थ्रू दॅट प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन, ती इम्पल्स जेव्हा या नॉबपर्यंत येते तेव्हा हे सिनॅप्टिक वेसिकल्स त्या मेम्ब्रेनमधून बाहेर निघतात, ते फुटतात तिथे. अँड द ॲसिटाइलकोलिन इस्टरेज सेपरेट ॲसिटाल अँड कोलिन इंटू सेपरेट फॉर्म. आणि ह्या नेक्स्ट पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर असलेले जे चॅनल गेट आहेत, दॅट लिजांड गेटेड चॅनल जे आहे ते ॲक्टिवेट होतात, ते रिसीव्ह करतात या केमिकल्सला. म्हणजे जी इम्पल्स आहे ती रिसीव्ह करतात. अगेन ॲसिटाइलकोलिन हे पॅक होऊन पुन्हा वेसिकल्समध्ये प्रीसिनॅप्टिक नॉबमध्ये परत येतं. म्हणजे त्या केमिकलचं काम कुठे असतं, फक्त त्या गॅपमध्ये असतं की इम्पल्स ट्रॅव्हल्स करायची. जे सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते पुढच्या मेम्ब्रेनला द्यायचं आहे, ते स्वतः जात नाहीत, पण ॲसिटाइलकोलिन परत पॅक होऊन वेसिकल्समध्ये काय होतं, प्रीसिनॅप्टिक नॉबमध्ये एंटर होतं. तर बघा मेम्ब्रेन ऑफ द नेक्स्ट डेंड्राइट्स दॅट इज कॉल्ड ॲज पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड दे आर हॅव्हिंग द चॅनल्स. बघा या गॅपमध्ये काय काय असतं, द गॅप इट इज कंटेनिंग द मेनी एन्झाईम्स, मेनी प्रोटीन्स अँड दॅट आर ॲक्ट ॲज अ रिसेप्टार फॉर द नेक्स्ट पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर रिसेप्टार म्हणून या ॲसिटाइलकोलिनला रिसीव्ह करण्यासाठी म्हणून जे प्रोटीन्स असतात ते रिसेप्टार म्हणून काम करत असतात, रिसिव्हर म्हणून काम करत असतात आणि ते या गॅपमध्ये प्रेझेंट असतात. ओके, द गॅप बिटवीन द टू मेम्ब्रेन्स इट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक क्लेफ्ट. या मेम्ब्रेन्समधला जो गॅप आहे प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, त्या गॅपला आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणूयात. क्लेफ्ट म्हणजे खाच, एक गॅप म्हणू. अँड दॅट कंटेन द नेसेसरी एन्झाईम्स, द बिगर प्रोटीन मॉलिक्यूल विच ॲक्ट ॲज अ रिसेप्टार, जे रिसेप्टार म्हणून ॲक्ट करतात. ओके, तर हे सिनॅप्सचं स्ट्रक्चर आहे आणि याचे दोन प्रकार आहेत, इलेक्ट्रिक सिनॅप्स अँड केमिकल सिनॅप्स. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. अँड दॅट दिस इज द brief structure of synapses which is the functional gap between two nerve cells, two neurons. Diagram पुन्हा एकदा आपण बघूयात. that it is the axonic end of one neuron that is converted into the circular shape at their end, terminal end circular shape घेतात, which is called as presynaptic knob. याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहेत, कॅल्शियम आयन्सचे चॅनल गेट्स आहेत, प्रीसिनॅप्टिक वेसिकल्स आहेत, त्याच्यामध्ये न्यूरोट्रान्समीटर भरलेला आहे आणि प्रीसिनॅप्टिक नॉब आणि च्या पुढे आहे पोस्ट सिनॅप्टिक नॉब. याच्यावर रिसेप्टार्स आहेत आणि याच्यामधला जो गॅप आहे त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणूयात. हे न्यूरोट्रान्समीटर रिसेप्टार आहेत आणि ज्याला आपण चॅनल गेटेड आयन रिसेप्टार म्हणू. ते आर लिजँड चॅनल गेटेड आयन रिसेप्टार. म्हणजेच या ॲसिटाइलकोलिनला रिसीव्ह करण्यासाठी रिसेप्टार असतात पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर. ओके, दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ सिनॅप्स. Thank you student for today's video.